श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्वजणी? मस्तच ना? कमेंटमध्ये नक्की सांगा कशा आहात ते। आजची आपली रेसिपी आहे मस्त सांबारवडी पाटोडी कढी। आणि म्हणजे ही विदर्भ साईडची रेसिपी आहे। विदर्भामध्ये कोथिंबीरीला सांबार असंच म्हणतात। मस्त रेसिपी आहे ही आणि नागपूर विदर्भातली तर फेमस आहे। हीच रेसिपी आपण बघणार आहोत कशी बनवली आहे। मस्त अशी सांबारवडी चमचमीत एक नंबर मस्त होणारी। चला, या रेसिपीचे दोन आहेत पैलू, त्याच्यातली एक आहे सारण आणि एक आहे पारी। तर आपण आधी ना पारी बनवून घेणार आहोत, कारण पारी बनवून आपल्याला थोडी ठेवायची आहे। त्यासाठी एक मोठी वाटी बेसन लागणार आहे, म्हणजे डाळीचं पीठ, आणि अर्धी वाटी मैदा। बघा अशा पद्धतीने घेतलेला आहे आपण। त्याच्यामध्ये आपण थोडी हळद घातलेली आहे, त्यानंतर आपण तिखट घातलेलं आहे, त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडं तेल घातलेलं आहे मोहन म्हणून, आणि त्याच्यानंतर आपण याचा छान असा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत। घट्टसरच मळून घ्यायचा आहे छान मस्त। आणि थोडं थोडं बघा आपल्याला एकत्र करून घ्यायचं आधी, त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान असं आवरण तयार करून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण जो पण कोथिंबीरीचा मसाला आहे ना तो आपण घालणार आहोत। बघा अशा पद्धतीने मस्त आपल्याला छान असं मुठ्ठी घेऊन बघायचं आहे, त्याच मापाने जसं जसं बनते आहे ना, म्हणजे त्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून याचं छान असं मस्त घट्टसर बघा मुठ्ठी बनते ना। आता म्हणजे आपलं सारण रेडी आहे पाणी घालायसाठी। त्याच्यानंतर आपण पाणी घातलेलं आहे आणि छान असं आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे, आणि त्या गोळ्याला घट्टसर गोळ्याला थोडा वेळ आपल्याला रेस्ट द्यायचा आहे। तोपर्यंत आपण काय करून घेतलं, मस्त एक जोडी कोथिंबीर घ्यायची आहे, ती छान आपल्याला ना छान अशी सुकून घ्यायची आहे। सुकून घेतल्यानंतर तिला छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने। त्यानंतर आपण खोबरं किस घेतलेलं आहे, खसखस घेतलेली आहे, सोबतच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, मिरची लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, त्याच्यानंतर तीळ घेतलेले आहेत, मनुका घेतलेल्या आहेत, आणि आपण बडीशेप देखील घेतलेले आहे, आणि आपल्याला त्या मिरची लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीरीचं जिऱ्यासोबत वाटण करून घ्यायचं आहे। चला, आता आपण सारणाची तयारी करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला एक छान कढईमध्ये आपण त्याच्यात छान आपल्याला तेल घालायचं आहे मस्त, आणि आपल्याला छान अशी सारणाची फोडणी तयार करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे मोहरी घातलेली आहे, मोहरी छान तडतडली आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यात बडीशेप घातलेली आहे, त्यानंतर आपण तीळ पण घातलेले आहे मस्त, आणि छान याला आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण ज्या मनुका घेतलेल्या होत्या त्या पण घातलेल्या आहे। मनुका घातल्या की आपण छान याला मिक्स करून घेतलं। बघा मनुकांचा शेप पण असा छान असा आलेला आहे, वर आलेला आहे। त्याच्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये घातलेलं आहे हिंग घातलं की बघा अशी मस्त अशी छान अशी फोडणी रेडी झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण वाटण घातलेलं आहे, मिरच्या 2 ते 3 मिरच्या, लसणाच्या पाकळ्या 5 ते 6, कोथिंबीर, जिरं असं आपण घातलेलं वाटण करून घेतलं, ते घातलेलं आहे। आणि छान बघा मनुका किती छान टम्म फुललेले आहेत की नाही। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घातलेले हळद घातलेली आहे, धणे पावडर घातलेले आहे, तिखट घातलेले आहे, आणि छान असं आपण मस्त असं भरपूर तिखट घातलेलं आहे, आणि छान मस्त असं चमचमीत होणार आहे ही जी फोडणी सारण आहे ना ते। आणि मस्त एकदम ऑथेंटिक ही बनणार आहे बरं ही जी सांबारवडी आहे आणि कोथिंबीर वडी मस्त। आता त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे खसखस, तिला पण छान आपण परतून घेणार आहोत। छान असं कोरडं झालेलं आहे, आणि जे आपण कोथिंबीर सांबार वापरलेला आहे ना तो छान आपल्याला पूर्ण असं सुकून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये। ही मोठी टीप आहे तुमच्यासाठी। बघा अशा पद्धतीने मस्त झालेली आहे फोडणी, एक नंबर असा सुवास तर खूप सुंदर येतो आहे। अशा पद्धतीने आपली ही थोडी फोडणी अर्धी फोडणी रेडी। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत खोबऱ्याचा किस। बघा असं सुकं खोबरं आहे, त्याला आपण किस करून घेतलेला आहे, तो आपण पूर्ण घालायचा आहे, आणि छान याला मिक्स करून घेणार आहोत बघा मस्त। आणि याच्यामध्ये खूप काही इतकी छान चव लागते ना, खरंच मला तर खूप आठवण येते, नॉस्टॅल्जिया फील होतं मला व्हिडिओ बनवताना। आणि छान आपल्याला हे पण खोबरा किस पण छान आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया, म्हणजे असं खोबरा किस असं थोडंसं कडक कडक होणार आहे। आपण छान मंद आचेवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे बरं। आणि तेल आपण कमीच वापरलेलं आहे, कारण आपल्याला तेलकट व्हायला नको म्हणून। बघा अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असं खमंग खोबरं असं त्या फोडणीमध्ये भाजून घ्यायचं आहे, आणि जसं जसं खमंग असं भाजते ना अशी सुवास सुटलेला आहे, पूर्ण घरभर दरवळलेला आहे या खोबऱ्याचा सुवास, आणि खूप छान अशी फोडणी आपली रेडी आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर।
ती आपण घालूया असतो. पण त्याआधी आपण छान चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि मस्त याला छान आपण असं परतून घेणार आहे. आणि हो थोडी आपण साखर देखील घालणार आहोत. साखरेने काय सर्व चवी जी आहे ना त्या बॅलन्स होणार. सर्व टेस्ट बॅलन्स होण्यासाठी आपण साखर देखील घातलेली आहे. आपण छान याला पुन्हा मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित अशा पद्धतीने. आणि मस्त अशी खमंग 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 फोडणी अशी तयार आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर बघा लक्षात ठेवा, कोथिंबीर ओली नको, काहीच नाही. छान आपल्याला एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे. एक मोठी वाटी भरून आपण कोथिंबीर घेतलेली आहे. तिला छान आपण तिला धुवून सुकवून घेतलेली आहे. पॅनमध्ये सुकवा, बंद करून सुकवा, पण आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नको. छान आपण सुकल्यानंतर छान मस्त अशी चिरून घेतलेली आहे आणि खूप मस्त झालेली बघा. आता आपण ही छान आपण अशी एकत्र करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि बघा आपण थोडीच ॲड केलेली होती, आता बाकी उरलेली पण आपण ॲड करूया त्याच्यामध्ये कोथिंबीर. सांबार कोथिंबीर एकच आहे. फक्त आपल्याला काय भागाचा फरक आहे. इकडे कोथिंबीर म्हणतात, तिकडे कोथिंबीरच म्हणतो, पण कसं विदर्भामधले लोक सांबार म्हणतात. अशा पद्धतीने आपल्याला मस्त एकत्र करून घ्यायचे बघा. हो की नाही, मस्त झाले की नाही. सारणच बघा किती छान कलरफुल दिसतंय, हिरवं आणि हिवाळा तर आहेच, त्याच्यामुळेच आपल्याला कोथिंबीर आलेली आहे. मस्त मार्केटमध्ये हिरव्या भाज्या आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर बघा आपण थोडी करूनच आपण कोथिंबीर ॲड केलेली होती. थोडी करूनच आपण ॲड केली आणि मिक्स केलेली आहे बघा. अशा पद्धतीने मस्त अशी छान आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. आणि एकत्र झाली की आपलं हे असं मस्त खमंग सारण सांबारवडीचं रेडी आहे. त्याच्यानंतर आपल्या 2-3 स्टेप्सच्या आधी आपण पारी तयार केली, आता सारण तयार केलेलं आहे. आता आपल्याला हे सारण त्या पारीमध्ये भरायचं बघा. आपली झालेली आहे बरं ही कोथिंबीरचे. त्याच्यात थोडंसं आपण गरम मसाला घातलेला आहे वरून आणि थोडंसं आपण आमचूर पावडर घातलेला आहे थोडी चव वाढवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आणि थोडंसं हे सारण आपण थंड करूया. आणि आपली आता ही 3री स्टेप सुरू होणार आहे, ती म्हणजे पारी तयार करायचं, सारण भरायचं, त्याच्यानंतर आपण हे तळून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि हो पारीला लावायला अशा बघा काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडं पाणी घातलेलं आहे. आपण जी पारी करू ना त्याला आपण हे पेस्ट लावणार आहोत. अशा पद्धतीने आपण काळा मसाला एका वाटीमध्ये घेतला आहे, थोडं पाणी घातलं आणि हलवून घेतलेलं आहे. आणि आता आता आपण पारी बनवूया. पारी लाटून घेणार आहोत. पारी बनलेली आहे. पारीचे छान बघा अशा पद्धतीने आपण सेट बघा किती छान असा सैलचं म्हणजे एकदम असं नॉनस्टिकी गोळा तयार झालेला आहे. आणि त्याच्या आपण छोट्या लाट्या करून घेणार आहोत. आणि बघा अशा पद्धतीने मस्त आपण तिला असं त्या लाटण्याने छान लाटून घेणार आहोत. नाही जाडसर नाही जास्त पातळसर, जशी आपण पोळी करतो ना तशी आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि मस्त बघा छान अशी लाटून झालेली आहे. आणि बघा थोडी आणखी आपण लाटून घेणार आहोत हिला. आणि खूप मस्त एक नंबर म्हणजे तुम्हाला सांगते ना मी, अशी इतकी सुंदर झालेली आहे ही कोथिंबीर वडी की खूप बघा अशा पद्धतीने आपल्याला तिला लाटून घ्यायचं आहे. आपण गोळा पण याच पद्धतीने घेतला होता की आपली एक सारखी म्हणजे नाही जास्त जाडसर नाही जास्त पातळ अशीच पारी व्हायला हवी बघा. अशा पद्धतीने आपण लाटून घेतलेली आहे. आणि बघा मस्त झालेली आहे पारी आपली रेडी. आता आपण याच्यामध्ये भरूया मस्त सारण. आणि त्याआधी जो आपण मसाल्याचं पाणी तयार केलेलं आहे ना ते थोडं आपण असं त्याच्यावर स्प्रेड करूया. आणि बघा अशा पद्धतीने आपण स्प्रेड केलेलं आहे. आता त्याच्यावर आपण मस्त जी कोथिंबीरीचं आपण सारण केलेलं आहे ते असं पसरूया. छान असं मधोमध पसरवायचं आहे आपल्याला ते कोथिंबीरीचं सारण. ते पसरवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण हिला फोल्ड करून घेणार आहोत बघा. अशा पद्धतीने आपण एका साईडने फोल्ड केलेली आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने आपण थोडं सारण पण लावून घेतलं आहे बरं खालून. आणि दुसऱ्या साईडने फोल्ड केलेली आहे. आणि त्या जे वरचे आणि खालचे जे काठ आहेत ते पण आपण त्याला वर रोलअप करूया. थोडा पाण्याचा हात घेतलेला आहे आपण त्याच. आणि त्यानंतर आपण रोलअप करू. पाणी आपण वापरलं आहे कारण की म्हणजे फुटायला नको. जेव्हा आपण तळायला घालू तेव्हा फुटायला नको, फुटण्याची शक्यता असते बघा. आणि अशापैकी हाताने तिला प्रेस करून घ्यायचं म्हणजे तिला एक छान असं परफेक्ट लुक येतं बघा. अशा पद्धतीने आपली एक पाटोडी एक सांबारवडी रेडी आहे. आता आपण दुसरी बनवून घ्या बघा. दाखवते तुम्हाला याचा व्हिडिओ.
बघा अशा पद्धतीने आपल्याला छान जो गोळा आहे तो छान लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित पोळीसारखा. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर मस्त असं थोडंसं पाणी लावायचं, जे आपण मसाल्याचं केलेलं होतं तेच. आणि बघा त्याच्यानंतर छान आपण कोथिंबिरीची जी सारण भरलेलं आहे आणि छान मस्त आपण त्याला रोल करून घेऊया. अर्ध रोल करायचा आहे आणि त्याच्यानंतर खालून पण असं त्याला छान दुमडून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने जसं आपल्या कोथिंबीर सांबारवडी रेडी होत आहे तोपर्यंत आपण छान तेलही देखील गरम करायला ठेवलेलं आहे. सोबतच आपण बघा अशा पद्धतीने आपल्या 3 झालेल्या आहेत आणि त्या आपण छान तेल एकदम कडक गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याला लो करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मस्त अशी सांबारवडी घालणार. थोडंसं आपण एक बघून घेऊया. बघा अशा पद्धतीने बघा छान झालेलं आहे ना. एक पिल्लू टाकून बघितलं आपण आणि त्याच्यानंतर ते वर आल्यावर आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे सांबारवडी. अशा पद्धतीने मस्त झालेली आहे. छान आपण 3 सांबारवड्या घातलेल्या आहे आणि बघा किती छान अशा त्या फुललेल्या आहे आणि वर आलेल्या आहे. मस्त झालेल्या आहे सांबारवड्या. आणि याच्यासोबत आपण केलेली होती मस्त आंबट दह्याची कढी आणि ती पण खूप अशी सुंदर झालेली होती. बघा अशा पद्धतीने आपल्या सांबारवड्या रेडी आहे. बघा किती छान फुलल्या पण आहेत आणि खूप मस्त अशा क्रिस्पी पण झालेल्या आहेत. आणि ही विदर्भाची रेसिपी आहे ऑलमोस्ट रेडी. बघा अशा पद्धतीने आपल्याला सोनेरी रंगावर ही तळून घ्यायची आहे. आणि विदर्भामध्ये ना कोट साईडला म्हणजे खूप जुन्या वेळेपासनं कोट साईडला सांबारवडी कढी सांबारवडी मिळते असं मी ऐकलं. कोणी खाल्ली आहे का ती, कोणी टेस्ट केली आहे का? व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघून तुम्हाला काही आठवलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा की हो तुम्ही टेस्ट केलेली आहे ती म्हणून. बघा अशा पद्धतीने आपण छान आधी हाय फ्लेमवर टाकलेली होती, मग मीडियम फ्लेमवर आपण ती छान तळून घेतलेली आहे. हाय ते मीडियम याच फ्लेमवर आपण ही तळून घेतलेली आहे. बघा अशा पद्धतीने आपली दोन्ही सांबारवडी छान झालेली आहे. आणि आता आपली तिसरी पण बघा आपण ती थोडी लास्टला टाकली होती त्याच्यामुळे आणि रेडी आहे. बघा आपली ही मस्त चला प्लेटिंग करून घेऊया. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. अशा पद्धतीने बघा आपली मस्त विदर्भातील स्पेशल अशी चमचमीत क्रिस्पी सांबारवडी रेडी आहे आणि मस्त आंबट दह्याच्या कढीसोबत. आणि नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. अशा पद्धतीने आणि आमच्या व्हिडिओला प्रेम देत जा. रोज आम्ही 2:30 वाजता व्हिडिओ टाकतो, 3 वाजता एक जेवणाच्या ताटाचा शॉर्ट टाकतो. रोज करतो आम्ही प्रयत्न टाकायचा. बघा रेडी आहेत मस्त गरम वडी, मस्त कढीमध्ये अशी बुडवायची आणि खायची. बस एक नंबर झालेली आहे. चला आता या व्हिडिओचा एंड मी इथेच करते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि केली तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा की छान झालेली होती. चला श्री स्वामी समर्थ.